चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपींनी तुझे लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू अशी धमकी देत जाळ्यात ओढले. यानंतर वेरूळ रोंगे मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा अत्याचाराचा प्रकार 7 जुलै 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीत सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. बदनामीची भीती दाखवत आरोपींनी पीडितेचे मानसिक शोषण करत वारंवार अमानुष कृत्य केलेत. या प्रकारामुळे पीडित मुलगी 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आला आणि अखेर 9 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात कार्तिक गजानन शेलोकार व 21 वर्ष आणि 22 वर्षीय संकेत विनोद काळे यांची नावे समोर आली आहेत. तसेच आणखी 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतला 2 दिवस अगोदर पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन भेटली की एक 16 वर्षीय मुली त्यांची लैंगिक अत्याचार झाली आणि त्या अत्याचारामुळे ते आता गर्भवती पण झाली म्हणून असं इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली. तर लगेच आमच्याकडून महिला स्टाफ पाठवून ते 16 वर्षीय जे मुली आहे त्यांची स्टेटमेंट घेतली. तसा इमिडिएटली गुन्हा दाखल केले आणि ते जे विक्टिम आहे मुली त्यांनी त्यांच्या कंप्लेंटमध्ये 5 लोकांची नाव घेतलेली आहे जे आरोपी म्हणून आहे. ते 5 आरोपी पैकी 3 आरोपी जे आहे ते 18 वयाचे वरचे आहे आणि 2 मुले जे आहे ते 18 वर्षे खालीचे आहे, म्हणजे ते बाल आरोपी म्हणून आहे. तर पोलिसांनी ते 3 जे मेजर अक्युज्ड आहे त्यांना अटक करून कोर्टासमोर पेश केलेली आहे आणि जे उरलेले 2 बाल आरोपी आहे त्यांना जेजेपी समोर पेश केलेली आहे. सोबत मुली जे आहे त्यांची मेडिकल तपासणी पण झालेली आहे आणि जे पुढचे जे तपास आहे ते पण आम्ही करत आहे आणि प्रक्रिया ते खूपच गंभीर आहे. एकतर ते महिला ते 18चे खालीची 16 वर्षाची महिला आहे, नंबर 1. सेकंडली आरोपी एक नाही 5 आरोपी आहे, हे गंभीर बाब आहे. आणि तिसरी ते महिला जे आहे ते पण एक म्हणजे अट्रॉसिटीची पण गुन्हा दाखल केलेली आहे. तर ही तिन्ही बाब धरून आम्ही खूपच जास्त बारकाईने ते विषयावर लक्ष घेत आहे. मी स्वतः जे तपास होत आहे त्याच्यावर मी सुपरविजन करत आहे आणि पॉझिटिव्हली जास्त ते जास्त वेळाने आम्ही तपास करून ते लवकर चार्जशीट आम्ही पाठवणार आहे. तसं पण आम्ही हे करणार आहे, म्हणजे जे 5 आरोपी जे ऑलरेडी आयडेंटिफाय झाली त्यांना सोडून इतर कोणी आरोपी त्यांनी ते मुलीसोबत गैरवर्तन केली का तिच्यावर पण आम्ही तपास करणार आहे. आणि सोबत जे आरोपी आहे ज्यांनी जे लैंगिक अत्याचार केली त्यांना मदतीसाठी कोणी तसं काही केला का ते पण आम्ही विचारपूस म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे.